नांदेड विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांची उमेदवारी कायम आहे. दरम्यान काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत कायम राहिला असता तर आम्ही निवडणुकीतून माघार घेतली असती. या ठिकाणी उबाठा या पक्षाला उमेदवारी देण्यात आल्याने आम्ही वंचितकडून ही उमेदवारी कायम ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी दिली आहे. ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत, तर काँग्रेस आणि आमची जिल्ह्यात लोकन्याय आघाडी म्हणून युती आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला आदेश आहे की काँग्रेसचा उमेदवार असेल तर त्यांना पाठिंबा द्या, काँग्रेसचा उमेदवार नसेल तर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढा, त्यामुळे निवडणूक लढणार आहोत, असं प्रशांत इंगोले यांनी म्हटलंय. या निवडणुकीत कुठलीही तडजोड होणार नसल्याचं देखील इंगोले यांनी म्हटलं आहे. वंचितकडून तुम्ही उमेदवारी दाखल केली होती, माघार घेतली नाही, तुम्ही काय कारण? नांदेडची जी विधान परिषदेची इलेक्शन्स आहे, आम्ही काँग्रेसचा उमेदवार काय राहिला असता फॉर्म तर आम्ही म्हणजे काँग्रेससोबत आमची युती असल्यामुळे त्यांना आमचं समर्थन होतं. इथं उभाट्याचा फॉर्म असल्यामुळं आम्ही विड्रॉल काही केला नाही. आम्ही इलेक्शन लढू, कारण काँग्रेसची आमची लोकन्याय विकास आघाडीमध्ये युती आहे. बाळासाहेबांशी काही बोलणं वगैरे झालं? बाळासाहेबांचा आम्हाला आदेश आहे की काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा द्या, नसतील तर आपण लढू. मग आता तुमची उमेदवारी काय आहे? कायम, नो कॉम्प्रोमाइज.